नुकतीच नवी मुंबई निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची समन्वय बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे आणि भाजपचे सर्वच नेते उपस्थित होते. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये भाजप आमदार मंदा म्हात्रे या मात्र शिवसेनेच्या नेत्यांच्या बाजूला बसल्या होत्या आणि याची चर्चा सध्या नवी मुंबईत सुरू आहे. आपल्यासोबत मंदा म्हात्रे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, काय म्हणाल तुम्ही? आज बैठकीला आलात खरा, पण बसलात मात्र शिवसेनेच्या नेत्यांसोबत आणि चर्चाही तशाच पद्धतीने रंगली होती. असं आहे की मी ज्यावेळी बैठकीला आली त्यावेळी खुर्चीच नव्हती. त्यांच्याच बाजूला खुर्ची असल्यामुळे मला तिथे बसावं लागलं आणि बसणं कुठेही असू दे, शेवटी पक्षाचे विचार हे माझ्या मनात सातत्याने असतात. त्यामुळे बसणं कुठे म्हणून काही विचार बदलत नाही. नाही, वारंवार नेहमी तुम्ही म्हणतात, की तुम्हाला डावललं जातं, तुम्हाला अन्याय केलं जातं. या बैठकीमध्ये पण अशाच पद्धतीची भूमिका दिसली? नाही, आज मला असं जाणवलं की मी आल्यावर नंतर लोकं उठायला लागली. पण उठायच्या अगोदरच जर माझी एक खुर्ची ठेवली असती, तर मला जरा बरं वाटलं असतं, की आल्या-आल्या मी त्या खुर्चीवर बसू शकले असते. असं होतं ना, होतं कधीतरी चूक अशी, असं समजायचं नेहमीप्रमाणे आणि बसायचं. काय नक्की बैठकीत चर्चा झाली? महायुतीच्या मध्ये शिवसेनेने 57 मागितलेले आहेत. तुम्ही किती चा आकडा फॉर्म्युला त्यांच्यासमोर ठेवलाय? कशी चर्चा झाली? कितपर्यंत फॉर्म्युला काय ठरला? पक्षाचं धोरणानुसार जर युती करायची झाली, तर आम्ही नवी मुंबईमध्ये 80 सीट मागितलेल्या आहेत. पण नवी मुंबईमध्ये 80 सीट मागत असताना मी बेलापूर मतदारसंघामध्ये विधानसभेत मी 40 सीट मागितलेल्या आहे. कारण माझ्याकडे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी 10 वर्ष सातत्याने भाजपचं काम केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं आणि ज्यांनी मला 3 वेळा निवडून आणलेलं आहे, अशा कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून निवडून येणारच सीट मी 40. आज आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्याकडे मी पत्रक दिलेलं आहे आणि आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांनाही त्यांच्यासाठी मी पत्र तयार केलेलं आहे, की कमीत कमी बेलापूर मतदारसंघात माझ्या 40 तरी जागा मला देण्यात याव्या, अशी माझी इच्छा आहे. कारण कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्त स्पर्धा आहे. कारण आपण बघितलं असेल या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक होते, जे गेले होते, त्या प्रभागामध्ये सुद्धा मला लीड माझ्या कार्यकर्त्यांमुळे मिळाले आणि म्हणून आज जे 92,000 मला जे मतदान झालंय, ते माझ्या या कार्यकर्त्यांमुळे झालेलं आणि त्यांना त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून काल मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटली मी काल आणि त्यांच्याही कानावर घातले, की जे माझे कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. तुम्ही तुम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे. भाजप देखील अ, अ, कार्यकर्त्यांच्याच पाठीशी असतं. ते घराणेशाहीला फारसं मानत नाहीत, थारा देत नाही भाजप. परंतु आज तुम्हाला आणि तुमच्या जिल्हाध्यक्षांनाही तुमच्या घरामध्येच कार्यकर्त्यांनी घेरलं आणि त्यांनी सानपाड्यामधील जे उमेदवार आहेत, म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत दशरथ भगत, त्यांच्या कुटुंबाला 4 तिकीट देऊ नये त्यांच्याकडून यासाठी विरोध करण्यात आला. काय नक्की मग आपली भूमिका? असं आहे, की जे दशरथ भगत गेले आमच्या पक्षात मागे चाललेले आहेत. पण त्यांनी कधी पक्षाचा झेंडा, बॅनर किंवा आदरणीय मोदी साहेबांचा जो जन्मदिवस 15 दिवस, जो आम्ही आता पंधरवडा साजरा करत होतो, त्यावेळी ते वेगळ्या नेत्यांचा पंधरवडा साजरा करत होता. तर कार्यकर्त्यांच्या मनात ते खूप दुःख झालं. मोदीजींचा वाढदिवस असताना कुठेही मोदीजींचे फोटो नसताना ते जे मानणाऱ्या नेत्यांचे फोटो होते, कुठेही कमळ नाही. तर आज तिथे सांडपाड्यात तो वाद उफाळून आला. तिथे त्यांची पहिली बैठक झाली आणि मी आणि जिल्हाध्यक्ष आज माझ्या बंगल्यावर अनेक उमेदवारांना मी भेटत होतो. त्यांच्याशी चर्चा करत होतो. अशा वेळी हे 60-70 लोक माझ्या बंगल्यावर आले आणि त्यांनी प्रचंड विरोध केला, की यांना घरात 4 तिकीट द्यायचे नाहीत. जिथे-तिथे 6-6 तिकिटी दिल्या लोकांना, तेथे उमेदवार पडले नगराध्यक्षाचे. तर तुम्ही 4 ज्या तिकिटी देणार पक्ष आणि त्यांना पक्षात परत घेतलंय आणि त्यांनी काम केलेलं नाही विशेष म्हणजे प्रत्येक वेळी. कधी झेंडा, पोस्टर, बॅनर न लावलेल्या लोकांना तुम्ही कसं काय मीटिंगमध्ये पण बसवता? कसं काय तुम्ही त्यांना 4 तिकीटचं आश्वासन देता? तर आता त्यांची परवा पुन्हा बैठक आहे 500-600 लोकांची त्या प्रभागातल्या आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष राजेश पाटील आणि मला त्या मीटिंगला पण बोलवलंय, की आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या तुम्ही. नाहीतर आम्ही तिथे बंडखोरी करू. पण मी त्यांना आता समजवलेलं आहे. तरी ते मीटिंग तर घेणार आहेत. कारण प्रचंड रोष या कुटुंबाबद्दल, भगत कुटुंबाबद्दल त्यांच्या मनात आहे आणि तो त्यांनी आज माझ्या बंगल्यावरून काढलेला आपण पाहिलं तिथे कशी परिस्थिती होती. त्यांना कसं तरी मी गोड बोलून सावरून पाठवलेलं आहे. पण उद्या कमी जास्तही माझ्या बंगल्यावर होऊ शकत होतं. नशीब
1780 लोकं आले आणि ते फार रागात होते सगळे. त्याचप्रमाणे आता जी परवा शनिवारी बैठक आहे वडार भवनला, तिथे सुद्धा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक रोज शेकडे त्यांचं एकच म्हणणं आहे, की तुम्ही बंधामात्रेचं काम केलं नाही त्याचा आम्हाला राग नाही आहे. पण मोदीजींचा फोटो तुम्ही, देवेंद्रजींचा फोटो तुम्ही, कमळाचा फोटो तुम्ही कधीही न लावता कसे काय 4 तिकिटी पक्षाकडे मागता? आणि मला त्यांनी जाब विचारला आणि अध्यक्षांना आणि तुम्ही कसं काय त्यांना तिकिटी देता आम्ही बघतो, नाहीतर आम्ही पॅनलच उभं करतो. वगैरे अशा प्रत्येक त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यात आर-एस-एसचे कार्यकर्ते पण मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यांनी माझ्याकडे मागणी केली. बघू आता काय होतं ते. नक्कीच आपण भाजपमध्ये देखील घराणेशाही उफाळ झाल्याचं समोर चित्र दिसतंय. परंतु दुसरं एक महत्त्वाचं, की भाजपने या बैठकीमध्ये 80 तिकिटीची तिकिटांची मागणी केलेली आहे. त्यावरून मंदा म्हात्रेने देखील आपल्या 40 तिकिटांची मागणी केली आपल्या बेलापूर मतदारसंघामध्ये. म्हणजेच ऐरोलीसाठी जर 40 आणि बेलापूर साठी 40 अशी विभागणी होते का? भाजप नक्की कोणाच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकतंय, हे देखील येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.